स्नेहल आणि तुम्ही पाहतात SP9 स्पेशल पोलीस क्राईम डायरी। नाशिक जिल्ह्यातील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली। महिलेचे लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक, जमीन व्यवहार आणि इतर गंभीर आरोपांमुळे अशोक खरात सध्या तुरुंगात आहेत। पण या संपूर्ण प्रकरणात आणखी एक नाव सातत्याने चर्चेत होतं, कल्पना खरात। अशोक खरातची पत्नी। पोलिसांच्या तपासादरम्यान अनेक महिन्यांपासून समोर न आलेली कल्पना खरात अखेर पोलिसांसमोर हजर झाली। पण विशेष म्हणजे चेहऱ्यावर ना तणाव, ना भीती, ना कोणतीही घाई। नेमकं काय घडलं? कल्पना खरात पोलिसांसमोर का आली आणि पोलिसांना दिलेल्या जबाबात तिने काय सांगितलं? चला पाहूया आजच्या संपूर्ण प्रकाराचा धक्कादायक घटनाक्रम। अशोक खरात यांच्यावर धार्मिक विधी, दैवी शक्ती आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे कथित लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याचे गंभीर आरोप झाले। या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून सुरू आहे। याशिवाय आर्थिक व्यवहारांशी संबंधित प्रकरणांमध्ये अंमलबजावणी संचालनालयाकडून तपास सुरू असल्याची माहिती समोर आली। अशोक खरातला अटक झाल्यानंतर प्रकरण अधिक गंभीर बनलं आणि त्याच वेळी तपासाच्या केंद्रस्थानी आलं आणखी एक नाव, कल्पना खरात। शिर्डीतील एका शेतकऱ्याच्या जमीन व्यवहाराशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणात अशोक खरातसह कल्पना खरात हिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांना या प्रकरणात कल्पना खरातची चौकशी करण्यात आली, मात्र मार्च महिन्यापासून ती पोलिसांच्या संपर्कात नसल्याचं सांगितलं जात आहे। पोलीस तिचा शोध घेत आहेत, मात्र तिचा ठिकाणाही लागत नव्हता। त्यामुळे कल्पना खरातची भूमिका काय? जमीन व्यवहारात तिचा सहभाग होता का, की व्यवहार तिच्या नकळत झाला? या प्रकरणाचे उत्तर पोलिसांच्या तपासातून शोधली जात आहेत। दरम्यान कल्पना खरातने अटक टाळण्यासाठी न्यायालयीन मार्गाचा अवलंब केला। जोपर्यंत अटकपूर्व जामीन मिळत नाही तोपर्यंत पोलिसांसमोर हजर होण्याचं तिनं टाळल्याचं सांगितलं जात आहे। या प्रकरणात अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून तिला अटकपूर्वी जामीन मिळाला आणि त्यानंतर अनेक महिन्यांपासून चर्चेत आलेली कल्पना खरात अखेर शिर्डी पोलिसांसमोर हजर झाली। सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाल्यानंतर कल्पना खरात शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाली। पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला। अनेक महिन्यांपासून ज्या महिलेचा पोलीस शोध घेत होते ती अखेर स्वतः पोलिसांसमोर आली। पण तिच्या पोलीस ठाण्यातील उपस्थितीची चर्चा होण्याचं आणखी एक कारण निर्माण झालं आहे। कल्पना खरातने पोलिसांसमोर जबाब नोंदवला, काही वेळ पोलीस ठाण्यात थांबली आणि त्यानंतर ती बाहेर आली। ती कारच्या दिशेने चालत असताना तिच्या चेहऱ्यावर कोणताही स्पष्ट तणाव किंवा भीती जाणवत नसल्याचं घटनास्थळी उपस्थितांनी सांगितले। जणू काही नेहमीच्या शासकीय कामासाठी आली, जबाब दिला आणि निघून गेली। मात्र तिच्या या शांत वावरामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले। तिला नेमकं काय सांगायचं होतं आणि सर्वात महत्त्वाचं, पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना तिने काय उत्तर दिलं? शिर्डीतील जमीन व्यवहाराच्या प्रकरणात कल्पना खरातने आपल्याला या व्यवहाराची माहिती नसल्याचं पोलिसांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। व्यवहारात नेमकी कोणाची भूमिका होती? आर्थिक व्यवहार कुठून झाले? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशोक खरातने कल्पना खरातच्या म्हणण्यानुसार तिचा अपरोक्ष व्यवहार केला का होता? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पोलीस तपासात शोधली जाणार आहेत। एका बाजूला अशोक खरात गंभीर आरोपांमुळे तुरुंगात आहे, तर दुसऱ्या बाजूला अनेक महिन्यांपासून पोलिसांच्या शोधात असलेली त्यांची पत्नी कल्पना खरात आता न्यायालयीन संरक्षणानंतर पोलिसांसमोर आली आहे आणि तपासांती पोलिसांच्या हाती कोणते पुरावे लागणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे। एक महिन्यांपासून पोलिसांच्या नजरेआड असलेली कल्पना खरात तिने जमीन व्यवहारांची माहिती नसल्याचा दावा केला। पतीने आपले अपरोक्ष व्यवहार केल्याचं सांगितलं जात आहे। मात्र या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे। तपासात पुढे काय समोर येतं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। अशा सविस्तर आणि सत्याधारित क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी पाहत राहा SP9 स्पेशल पोलीस क्राईम डायरी। धन्यवाद।